Now, welcome towards model question paper which is given in our 21 book, and we try to solve it. Okay. Now, first question is, and this question paper depends on our 25% reduced syllabus which is given in every 21. 21 अपेक्षितमध्ये ही क्वेश्चन पेपर आहे. तिच्यातला पहिला क्वेश्चन MCQ टाईपचा आहे. 4 पर्याय आहे. मी ऑप्शन न देता डायरेक्ट आन्सर देणार आहे. द कॉन्ट्रा पॉझिटिव्ह ऑफ द इनवर्स ऑफ द स्टेटमेंट इफ 2 नंबर्स आर नॉट इक्वल देन देअर स्क्वेअर्स आर नॉट इक्वल. याचा काय घ्यायचा आहे? कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. पण कुणाचा? इनवर्स ऑफचा. म्हणजे अगोदर दिलेल्या स्टेटमेंटचं तुम्हाला इनवर्स शोधायचा आणि मग कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. त्याच्या अगोदर ते कन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजे. हा काय आहे? P इम्प्लाइज Q गिवन आहे. ओके. देन निगेशन ऑफ P इम्प्लाइज निगेशन ऑफ Qला काय म्हणतो आपण? इनवर्स म्हणतो. आणि निगेशन ऑफ Q इम्प्लाइज निगेशन ऑफ Pला आपण काय म्हणतो? कॉन्ट्रा पॉझिटिव्ह म्हणतो. कुणाचा? दिलेल्या स्टेटमेंटचा. मग आपल्याला इथं दिलेले स्टेटमेंट कोण आहे? पहिलं वाक्य कोण आहे? P आहे. 2 नंबर्स आर नॉट इक्वल. हा पहिला तुमचा क्वेश्चन आहे. Q दुसरा स्टेटमेंट काय आहे? देअर स्क्वेअर्स आर नॉट इक्वल. देअर स्क्वेअर्स आर नॉट इक्वल. तर गिव्हन काय झाला? हा झाला तुमचा गिव्हन. गिव्हन म्हणजेच कोणता? P इम्प्लाइज Q. हा दिलेला क्वेश्चन आहे. मग याचा आपल्याला पहिल्यांदा काय शोधावं लागेल? इनवर्स शोधावं लागेल. मग इनवर्स काय येईल? निगेशन ऑफ P इम्प्लाइज निगेशन ऑफ Q. सांगता येईल? 2 नंबर्स आर नॉट इक्वलचं निगेशन. 2 नंबर्स आर नॉट इक्वलचं काय येईल? 2 नंबर्स आर इक्वल. देन देअर स्क्वेअर्स आर इक्वल. याचं पण निगेशन, याचं पण निगेशन. P 2 नंबर्स आर इक्वलचं निगेशन, नॉट इक्वलचं निगेशन इक्वल आलं. याचं निगेशन इक्वल आलं, नॉट इक्वलचं इक्वल आलं. ओके. हा झाला इनवर्स. आता याचा आपल्याला काय घ्यायचं आहे? कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. म्हणजे कॉन्ट्रा पॉझिटिव्ह म्हणजे माहिती आहे ना, रिव्हर्स करायचा आणि चिन्ह बदलायचं. मग याचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह बघा. हा दिलेल्याचा हा आहे. आता दिलेलाच मुळात तुमचा कोण आहे? हा इनवर्सचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह बघायचा आहे. म्हणजेच काय येईल तो? Q इम्प्लाइज P येईल. रिव्हर्स करायचा आणि निगेशन घ्यायचं. रिव्हर्स केला, निगेशन घेतलं, झालं कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. आणि काय आलं हे वाक्य माहिती आहे? इफ Q पहिल्यांदा आहे. इफ स्क्वेअर्स ऑफ काय येईल ते वाक्य? इफ स्क्वेअर्स ऑफ 2 नंबर्स आर नॉट इक्वल. स्क्वेअर्स ऑफ 2 नंबर्स आर नॉट इक्वल. then they are not equal. त्यांचा स्क्वेअर्स 2 नंबरचा स्क्वेअर आर नॉट इक्वल. देन दीज नंबर्स आर नॉट इक्वल. आणि हे झालं तुमचं ॲन्सर. आणि असा हा तुमचा ॲन्सर. हा पर्याय दिला आहे C. हा ऑप्शन दिलेला आहे तुम्हाला. If squares of 2 numbers are not equal, then the numbers are not equal. C नाही, सॉरी, याला ऑप्शन A आहे. तर कसा काढायचा बघा. मला ऑप्शनची सुद्धा गरज पडली नाही, नंतर ऑप्शन चेक केला. तर A ऑप्शन या प्रॉब्लेमला आहे. ओके. तर असा हा तुमचा पहिला प्रॉब्लेम कशावरचा होता? लॉजिक. याच्यामध्ये आपल्याला कॉन्वर्स, इनवर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह बघायला मिळालं. नेक्स्ट क्वेश्चन इज
द प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ साइन इनवर्स minus root 3 by 2 is. 4 options are given. Which is our correct option? आपल्याकडे प्रॉपर्टी आहे साइन इनवर्स ऑफ मायनस एक्स इक्वल टू मायनस साइन इनवर्स एक्स, and therefore by using this property sin inverse of minus root 3 by 2 equal to minus sin inverse root 3 by 2, and you know that for which angle this value is root 3 by 2. साइनचा कोणता अँगल आहे त्याला रूट 3 by 2 किंमत आहे. तर किती आहे साइन 60, कारण साइन 31 हाफ आहे, रूट 3 by 2 कितीला आहे 60 म्हणजे पाय अपॉन 3. साइन इनवर्स साइन कॅन्सल झाला, काय आलं तुमचं आन्सर मायनस पाय अपॉन 3. का तुम्हाला व्हॅल्यू कुठं पाहिजे होती मायनस 92 प्लस 90च्या मध्ये पाहिजे होती, आणि ती व्हॅल्यू कोणती आहे डी दिलेली आहे, आणि म्हणून तुमचा ऑप्शन काय आहे डी आहे असा ह्या प्रॉब्लेमचा आन्सर. ओके, नेक्स्ट थर्ड क्वेश्चन. इफ मॅट्रिक्स ए इक्वल टू 1 2 2 1 and A into adjoint of A equal to Ki, then value of K is, this is the property. What is A? We know that A into adjoint of A equal to determinant of A into I. Here determinant of A काय आहे 1 2 2 1 1 minus 4 म्हणजेच minus 3, and therefore K काय आहे, and therefore A into adjoint of A equal to determinant of A minus 3i, आणि हाच काय दिलेला आहे तुम्हाला Ki, म्हणजेच K ची किंमत काय आहे -3, म्हणजे तुमचा ऑप्शन काय असेल फक्त डी हा तुमचा ऑप्शन असेल. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम फोर्थ. If the line x plus 1 upon 2 equal to y minus m upon 3 equal to z minus 4 upon 6 lies in the plane 3x minus 14y plus 6z plus 49 equal to 0, then value of m is. How to find the value of m? मग याच्यावरनं m ची किंमत कशी शोधायची. यस, मग लाईन आहे x प्लस 1 अपॉन 2 इक्वल टू y मायनस m अपॉन 3 इक्वल टू z मायनस 4 अपॉन 6 इक्वल टू से लैम्बडा, and therefore x का येईल 2 लैम्बडा मायनस 1, y का येईल 3 लैम्बडा प्लस m, z का येईल 6 लैम्बडा प्लस 4. एम आई करेक्ट? एम आई करेक्ट? हा काय झाला एनी पॉइंट ऑन लाईन आहे, आणि हा कुठं आहे अँड देअर बट लाईन लाईज इन द प्लेन. लाईन कुठं आहे लाय इन प्लेन, आणि म्हणून काय करणार या किमती टाकून द्या. 3 इंटू एक्स 2 लॅम्बडा मायनस 1 मायनस 14 इंटू वाय 3 लॅम्बडा प्लस यम प्लस 6 इंटू 6 लॅम्बडा प्लस 4 प्लस 49 इक्वल टू 0. चेक इट. 3 इंटू 2 6 लॅम्बडा मायनस 3 14 त्रिक 42 लॅम्बडा मायनस 14 यम 6 6 36 लॅम्बडा प्लस 24 प्लस 49 इक्वल टू 0. ओके, म्हणजेच किती आलं बघा 36 आणि 6 42 मायनस 42 लॅम्बडा कॅन्सल, काय राहिला मायनस 14 यम मायनस 24 सॉरी प्लस 24 मायनस 3 म्हणजेच किती 21. बरोबर आहे 21 22 23 24 प्लस 49
इक्वल टू 0 म्हणजेच 9 आणि 1 10, 4 आणि 2 6 आणि 1 7 इक्वल टू 14m आणि म्हणून m इक्वल टू किती आला 5 आला. तुमचं ऑप्शन काय असेल बी असेल. काय केलं बघा, ही लाईन लाईज इन द प्लेन असं म्हटलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ यावरचा प्रत्येक पॉईंट हा काय आहे पॉईंट ऑन लाईन आहे. एनी पॉईंट ऑन लाईन इट ऑल्सो लाई इन द प्लेन मीन्स इट मस्ट सॅटिस्फाय द इक्वेशन ऑफ प्लेन अँड देअरफॉर वी गॉट m इक्वल टू 5 अँड दिस इज युअर ऑप्शन करेक्ट आन्सर. ओके नेक्स्ट एक छान प्रॉब्लेम बघा पार्ट सेकंडमधला इनवर्समधला. if g is the inverse function of f and f dash x equal to 1 upon 1 plus x raised to 7 then the value of g dash x equal to हे 4 ऑप्शन आहेत. ओके हा क्वेश्चन आपण प्रिलिमला पण घेतलेला आहे कारण क्वेश्चन खूप छान आहे. काय म्हटलेलं बघा, g is the inverse function of x. g is the inverse function of x म्हणजेच दोन्हीकडचा f जर घेतला तर f ऑफ g ऑफ x इक्वल टू x बाय डेफिनेशन ऑफ कॉम्पोजिट फंक्शन. इनवर्स जर असतील तर इनवर्सची बेसिक डेफिनेशन दोन फंक्शनला एकमेकांचे इनवर्स कसं म्हणतो f नॉट g किंवा g नॉट f इक्वल टू आयडेंटिटी फंक्शन f ऑफ g ऑफ x और g ऑफ f ऑफ x इक्वल टू x. त्या कंडिशननुसार g हा fचा इनवर्स आहे म्हणून f ऑफ g ऑफ x इक्वल टू x घ्या डेरिव्हेटिव्ह चेन रूल वापरा. f पहिल्यांदा बाहेर कोण आहे f आहे मग f डॅश ऑफ g ऑफ x इंटू g डॅश x इक्वल टू 1. बघा बरं चेन रूल पहिल्यांदा बाहेर f आहे fचा डेरिव्हेटिव्ह घेतला मी f डॅश g ऑफ x आहे तसाच इथं एक्स यायला पाहिजे होता एक्स आहे जी ऑफ एक्स आला त्याच्या डेरिव्हेटिव्हने गुणला हा चेन रूल झाला. मला कोणाची किंमत काढायची आहे जी डॅश एक्सची किंमत काढायची आहे. मग जी डॅश एक्सची किंमत काय येईल 1 अपॉन एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स. परंतु एफ डॅश एक्सची किंमतच ऑलरेडी काय आहे एफ डॅश एक्स इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस एक्स रेज टू 7. मग इथं एक्स ऐवजी कोण आहे फक्त जी ऑफ एक्स आहे म्हणजे याची किंमत काय येईल एक्स ऐवजी काय टाकायचं फक्त जी ऑफ एक्स टाकायचा 1 अपॉन 1 प्लस जी ऑफ एक्स रेज टू 7 आणि डिनॉमिनेटर कुठं जाईल न्यूमरेटरला म्हणजेच हे तुमचं ऑप्शन येईल आणि ते काय आहे सी हा तुमचा ऑप्शन आहे. एक चांगला प्रॉब्लेम. पुन्हा बघा डेफिनेशन चेन रूलवरती हा प्रॉब्लेम आहे. ओके नेक्स्ट इंटिग्रेशनवरचा प्रॉब्लेम आहे. इंटिग्रेशन ऑफ ई रेज टू 2x प्लस ई रेज टू -2x अपॉन ई रेज टू x. डायरेक्ट फॉर्म्युला नाही प्रॉब्लेम एकदम सिंपल आहे. इंटिग्रेशन आहे मग आपण काय करू कॉमन डिनॉमिनेटर आहे त्याने प्रत्येकाला डिवाइड करा. बेस सेम आहे ॲडिंग देअर इंडायसेस हा वरती घेऊन जा म्हणजेच काय होईल मायनस होईल. हा का लॉ ऑफ इंडायसेस एक्स रेज टू एम अपॉन एक्स रेज टू एन इक्वल टू एक्स रेज टू एम मायनस एन. सिम्प्लिफाईड काय मिळेल ई रेज टू एक्स प्लस ई रेज टू -3x आणि सांगता इंटिग्रेशन ई रेज टूचं स्वतःच असतं. ई रेज टूचं आहे तेच कोइफिशियंट आला डिनॉमिनेटरला प्लस सी फक्त सिम्प्लिफाईड फॉर्म घ्या ई रेज टू एक्स प्लस मायनस 1 अपॉन 3 आणि मायनसचा प्लस करायचा असेल तर आपण कुठं घेणार रेसिप्रोकल घेणार म्हणजे डिनॉमिनेटरला घेणार. आणि कुठला आहे आन्सर बघा बरं ई रेज टू एक्स -1 अपॉन 3 ई रेज टू 3x प्लस सी हा तुमचा कोणता ऑप्शन आहे ए हा तुमचा ऑप्शन आहे आणि असा हा तुमचा छानसा प्रॉब्लेम आहे. ओके नेक्स्ट बघा प्रॉब्लेम डिफरन्शियल इक्वेशनवरचा आहे. पुढचा MCQ द पर्टिक्युलर सोल्युशन ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन dy by dx प्लस y अपॉन x log x इक्वल टू 0
व्हेन एक्स इक्वल टू ई वाय इक्वल टू 2 इज. त्या चारपैकी कुठलं आहे? वी हॅव टू फाइंड द ऑप्शन. मग पहिल्यांदा डिफरन्शियल इक्वेशनचं काय आहे? dy बाय dx प्लस y अपॉन x log x इक्वल टू 0. सेपरेटिंग व्हेरिएबल. dy च्या बाजूला y घ्या म्हणजेच काय होईल? dy अपॉन y प्लस dx अपॉन x इंटू लॉग एक्स इक्वल टू 0. आणि याला म्हणतात व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. काय केलं माहिती आहे ना? dx आणि dy विथ रिस्पेक्ट टू पार्ट आहे, डिनॉमिनेटरला नको. मग dx इकडे आणला, इकडचा y. या दोघांमध्ये फक्त काय केला मी? इंटरचेंज केला आणि झाले व्हेरिएबल सेपरेट. व्हेरिएबल सेपरेट झाले की पुढची स्टेप असते इंटिग्रेटिंग. मग इंटिग्रेशन ऑफ dy अपॉन y प्लस इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x इंटू लॉग एक्स dx आणि कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c. एम आय करेक्ट? याचा डेरिव्हेटिव्ह वरती आहे म्हणून बघा, याचा डेरिव्हेटिव्ह वरती आहे म्हणून पहिल्याचं इंटिग्रेशन लॉग y संपलं. दुसऱ्याचं इंटिग्रेशन बघा, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स आहे. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स आहे म्हणजेच काय? हा मला असाही घेता येईल 1 अपॉन एक्स अपॉन लॉग एक्स. याचा डेरिव्हेटिव्ह वरती आहे म्हणजेच लॉग ऑफ लॉग एक्स. आणि दोन्ही लॉगमध्ये आले तर कॉन्स्टंटसुद्धा लॉगमध्ये घेतो आपण. मग लॉग ए प्लस लॉग बी म्हणजेच तुमचा ॲन्सर काय येईल? लॉग ऑफ वाय अपॉन लॉग एक्स इक्वल टू लॉग सी. टेकिंग अँटी लॉग, दोन्हीकडचा अँटी लॉग घेतला तर एक लॉग कट होईल. कोणता? हा. आणि हा लॉग इक्वल टू सी. म्हणजेच y इक्वल टू काय येईल? c इंटू लॉग एक्स. टाका किंमत. व्हेन x इक्वल टू ई y इक्वल टू 2. मग yची किंमत 2 टाकली. c इंटू लॉग ई. आणि लॉग ई किती घेतो आपण? लॉग ई किती घेतो? 1 घेतो. म्हणजे c इंटू 1 म्हणजे cची किंमत किती आली? 2 आली. द्या इथं टाकून. आणि म्हणून y इक्वल टू c लॉग 2 सॉरी c म्हणजे 2 इंटू लॉग एक्स. म्हणजेच लॉग एक्सची किंमत काय आली? y अपॉन 2 आली. याचा बेस दिला नाही म्हणजे e असतो. आणि म्हणून x इक्वल टू काय आलं? e रेस टू y अपॉन 2. x इक्वल टू e रेस टू y अपॉन 2. आणि हे तुमचं करेक्ट ऑप्शन आहे. डिफरन्शियल इक्वेशनवरचा हा प्रॉब्लेम आहे. एकदम छान प्रॉब्लेम. ओके. लास्ट MCQ. लास्ट MCQ. इफ x follows binomial distribution with b for p and p of x equal to 0 is then p of x equal to 4. p ची किंमत आपल्याला शोधली की पुढचा आन्सर बरोबर मिळेल. ओके. मग काय फॉर्म्युला माहिती आहे ना? x follows binomial distribution NP such that probability of x equal to r equal to NCR p raised to r into q raised to n minus r. Am I correct? बरोबर आहे फॉर्म्युला. एम आय करेक्ट? फॉर्म्युला बरोबर आहे का तेवढं फक्त चेक करा. बाकी कुठलाही प्रॉब्लेम याच्यात नाही. अँड देअरफॉर आपल्याला ज्या ज्या किमती दिल्या आहेत त्या त्या टाकून द्या. हिअर n इक्वल टू काय आहे? 4. अँड देअरफॉर p ऑफ x इक्वल टू 0. r ऐवजी 0 टाकून द्या. काय येईल? n c 0 p रेस टू 0 q रेस टू 4 मायनस 0. फॉर्म्युल्यामध्ये जिथं जिथं r होता तिथं तिथं 0 टाकला. पण p ऑफ x इक्वल टू 0ची किंमत तुम्हाला दिलेली आहे 16/81. 4c0 म्हणजे 1. कुणाचाही 0 पॉवर 1 इंटू q रेस टू 4. म्हणजेच याचा अर्थ q रेस टू 4 इक्वल टू 16/81.
16 कुणाचा 4 पॉवर आहे बघा 2चा, 81 कुणाचा आहे 3चा. याचाच अर्थ क्यूची किंमत काय आहे माहिती आहे ना 2/3 आहे. आणि जर क्यू 2/3 आला तर पीची किंमत काय येते 1 मायनस दुसरा करायचा कारण टोटल प्रॉबिलिटी 1 आहे. म्हणजेच 1 - 2/3 म्हणजेच किती आहे 1/3 आहे. अँड देअरफॉर आपल्याला काय विचारलं पी ऑफ x = 4 तोच फॉर्म्युला r ऐवजी 4 टाका. p 1/3 रेज टू 4 इंटू q काय आला आहे 2/3 4 - 4 0 4c4 किती आहे 4c4 सेम ॲज nc0 4 फॅक्टोरियल अपॉन 4 फॅक्टोरियल इंटू 0 फॅक्टोरियल म्हणजे 1 इंटू 1/3 रेज टू 4 आणि कुणाचाही 0 पॉवर घेतला की 1/3 रेज टू 4 बघा किती येतं 1/81 बी हा तुमचा ऑप्शन आहे. चेक युअर सेल्फ. ओके दीज आर अबाउट द MCQ. क्वेश्चन नंबर 2 आन्सर द फॉलोइंग. 4 मार्काला 1 मार्काला 4 क्वेश्चन आहे. पहिला क्वेश्चन बघा फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू 2, 3 अँड पॅरलल टू द कोऑर्डिनेट ॲक्सिस. ओके जी लाईन एक्स ॲक्सिसला पॅरलल असते हा तुमचा कोऑर्डिनेट सिस्टीम आहे. इथं समजा 2, 3 आहे मग ए वाय ॲक्सिसला पॅरलल पण हा पॉईंट किती आहे एक्स ॲक्सिसवरचा हे डिस्टन्स 2 आहे. एक्सला पॅरलल हे वाय ॲक्सिसवरचं डिस्टन्स आहे हे किती आहे 3 आहे. आणि म्हणून इक्वेशन्स ऑफ लाईन्स पॅरलल टू कोऑर्डिनेट ॲक्सिस आर एक्सला पॅरलल आहे ती वाय इक्वल टू किती डिस्टन्सवरून जाते 3 आणि वायला पॅरल आहे ती एक्स इक्वल टू किती 2 एका बाजूला घ्या दॅट इज y - 3 = 0 अँड x - 2 = 0. त्यांचं काय विचारलेलं आहे आपल्याला कंबाइंड इक्वेशन म्हणजे गुणाकार करून येणारं इक्वेशन. अँड देअरफॉर कंबाइंड इक्वेशन इज x - 2 y - 3 = 0 म्हणजेच xy - 3x - 2y + 6 = 0 अँड दिस इज युअर प्रॉब्लेम. संपला. 1 मार्काचा क्वेश्चन आहे. डायरेक्ट लाईन्स लिहा आणि त्यांचं कंबाइंड इक्वेशन लिहा. आलं तुमचं ॲन्सर. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त मार्क मिळवा. पुढचा क्वेश्चन आहे शो दॅट द लाईन्स r बार इक्वल टू I + 2j + k + लॅम्बडा टाइम्स 2i - 2j + k and r bar equal to I + 2j + 3k + mu times I + 2j + k are perpendicular to each other. मग आता लाईन परपेंडिक्युलर मग लाईनच्या डायरेक्शनचे वेक्टर कोणते माहिती आहे ना या तुमच्या लाईन आहेत a1 बार + लॅम्बडा टाइम्स b1 बार आणि ही दुसरी लाईन आहे a2 बार + म्यू टाइम्स b2 बार. तर हे जे वेक्टर आहे हे लाईनला कसे असतात पॅरल असतात. अँड देअरफॉर वेक्टर्स अलॉंग किंवा पॅरलल गिवन लाईन्स आर काय आहे पहिला वेक्टर आहे b1 बार 2i - 2j + k अँड दुसऱ्या लाईनला पॅरल वेक्टर b2 बार i + 2j + k. आता हे परपेंडिक्युलर असतील तर लाईन जर परपेंडिक्युलर असतील तर हे सुद्धा परपेंडिक्युलर असतील. मग कन्सिडर 2 वेक्टर जर परपेंडिक्युलर असतील तर त्यांचा डॉट प्रॉडक्ट काय येतो 0 येतो. मग b1 बार डॉट b2 बार b1 बार 2i - 2j + k डॉट i + 2j + k. डॉट प्रॉडक्टमध्ये माहिती आहे ना आयचा गुणाकार 2i × i 2 - 2 × 2 - 4 1 × 1 1
काय झालं माहिती आहे, समथिंग मिस्टेक, प्रॉब्लेममध्ये काहीतरी चूक आहे, कारण शोधॅटचा प्रॉब्लेम आहे आणि शोधॅटचा प्रॉब्लेम आहे म्हटल्यावर आन्सर 0 यायलाच पाहिजे होतं. ओके, लेट अस चेक द प्रॉब्लेम गिवन इन क्वेश्चन पेपर. से जे 21मध्ये आहे त्याच्यातच मिस्टेक आहे. 1 चेंज करा. हिअर वी टेक 2k 2i मायनस 2j प्लस के ॲज इट इज, आणि दुसरा वेक्टर आहे i प्लस 2j प्लस 2k. कन्सिडर इथे येईल प्लस 2k, i चा गुणाकार 2, j चा गुणाकार मायनस 4, k चा गुणाकार 2, 2 प्लस 2 4 मायनस 4 0. याचा अर्थ b1 बार इज परपेंडिक्युलर टू b2 बार, आणि b1 बार म्हणजेच काय आहे, वेक्टर अलॉंग द लाईन्स, म्हणजे लाईन्ससुद्धा कशा आहेत, देअरफॉर लाईन्स आर परपेंडिक्युलर टू ईच अदर. आता बोर्डच्या क्वेश्चन पेपरमध्ये अशी मिस्टेक होणार नाही, पण जर अशी मिस्टेक झाली तर तुम्ही जर तो क्वेश्चन अटेम्प्ट केलेला असेल तर तुम्हाला फुल क्रेडिट दिलं जातं. ओके, हा तुमचा दुसरा क्वेश्चन 1 मार्कासाठीचा. थर्ड क्वेश्चन, इव्हॅल्युएट द इंटिग्रेशन ऑफ 6x प्लस 5 रेज टू 3/2. कुठला फॉर्म्युला आहे आठवतो ना, ax प्लस b रेज टू n. काय तो फॉर्म्युला, 6x प्लस 5 रेज टू n प्लस 1 upon n plus 1, and if there is a coefficient write it in denominator. हा फॉर्म्युला आहे. x प्लस n प्लस 1 अपॉन n प्लस 1 इंटू कोइफिशियंट असेल तर तो डिनॉमिनेटरला लिहावा. सिम्प्लिफाय करा, संपलं तुमचं ॲन्सर. 3/2 प्लस 1 5/2 इंटू 5/2 इंटू 5/2 इंटू 6 प्लस 6 किती झाला, 1/15 6x प्लस 5 रेज टू 5/2 प्लस c, अँड हिअर युअर ॲन्सर. संपला प्रॉब्लेम. लास्ट क्वेश्चन, फाइंड द एरिया ऑफ द रिजन बाउंडेड बाय द कर्व y इक्वल टू cos x, x ॲक्सिस अँड द लाईन. त्याच्यासाठी डायरेक्ट घेतलं तर ॲन्सर चुकू शकतं. मग हा ग्राफ रिलेटेड प्रॉब्लेम आहे. y इक्वल टू cos x, x इक्वल टू 0, x इक्वल टू 0 का, cos 0ची किंमत 1, 90ला 0 असते आणि 180ला -1 असते. हा जर ग्राफ काढला तर तुम्हाला असा ग्राफ येईल. आपल्याला इथपासून तर इथपर्यंत 0 टू पाय पर्यंतचा एरिया काढायचा आहे, आणि म्हणून मग आता एवढा एरिया जो आहे तो अबोव द कर्व आहे, आणि हा एरिया कसा आहे, बिलो द कर्व आहे. म्हणून काय करायचं, रिक्वायर्ड एरिया इक्वल टू 0 टू पाय अपॉन 2 cos x dx प्लस हा एरिया बिलो आहे म्हणून मॉड घ्या. कुठपासून, π/2 टू पाय cos x dx. यू नो कॉस कुणाचा डेरिव्हेटिव्ह आहे, साईनचा. बघा कॉटचं उत्तर, कॉस कोणाचा, साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस आहे म्हणून कॉटचं इंटिग्रेशन साईन आहे. सिमिलरली मॉड ऑफ साईन x π/2 टू पाय. ओके, टाका किंमत, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, साईन π/2 मायनस साईन 0 प्लस मॉड ऑफ साईन पाय मायनस साईन π/2. साईन 90 1 आहे, साईन 0 0 आहे, प्लस मॉड ऑफ साईन 180 0 आहे आणि 90ला 1 आहे. पण मॉड असल्यामुळे याची किंमत काय येईल, हा 1च येईल, आणि मॉडमध्ये -1 आला तरी आन्सर 1. बघा, जर आपण डायरेक्ट उत्तर घेतलं असतं तर उत्तर 0 आलं असतं, पण याचं उत्तर 0 आहे का, नाही. 2 स्क्वेअर युनिट्स, याचं उत्तर काय आहे, 2 स्क्वेअर युनिट्स. आणि असे हे 20 मार्क्स आपण या सेशनमध्ये पाहिले. MCQ आणि 1 मार्क्सचे 4 क्वेश्चन
20 मार्काचा. हे सगळा पार्ट कंपल्सरी असतो, याच्यात ऑप्शन नाही. असा हा पार्ट आपण संपवला. थँक्यू.